हाय हॅलो वेलकम वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आहे की नाही, आज मी ना एवढे सगळं साफसफाई वगैरे स्वच्छता करायला सगळे घर काढलं. तर सगळ्यात आधी ना ही आमची गॅलरी मी सगळी स्वच्छ करून घेतली. कारण आणि पाऊस बघा, पाऊस म्हणजे जास्त मोठा पण पाऊस नाही, थोडासा नुसतं रिमझिम रिमझिम वगैरे चालू आहे फक्त पावसाची. अंशूच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम झाला आणि तर दुसऱ्या दिवशी तिची जरा तब्येत ठीक नव्हती. तर मग ती काही स्कूलला गेली नव्हती. तर म्हटलं आहे आता घरी, तर म्हटलं थोडंसं स्वच्छता वगैरे करायला घ्यावी. तर आज किचन आवरायला घेतलं होतं नेमकं. तर भांडी वगैरे सगळे बाहेर घेतली गॅलरीमध्ये. सगळं रिकामं केलं की किचनमध्ये भरपूर अशी जागा वाटते. तर ही जाळी आहे ना, पहिलं ती बाहेर घ्यावी लागते, ती आधी स्वच्छ करून घ्यावी असं मी ठरवलेलं होतं. तर म्हटलं आता आहे काढले सगळं भांडे वगैरे, तर सगळं स्वच्छता वगैरे जाळ्या वगैरे काढून घ्याव्या. ही धूळ काढता काढता नंतर आतमध्ये सगळी धूळ जायची आणि तिथलं आणि नंतर आवरावर करावी लागायची. अंशू पण छान खेळत होती, तर म्हटलं घ्यावं पटपट आवरून. तर पुढं आवरायला घेणारच एवढ्यात पुढं असं काय घडलं, तर पुढं माझं सगळं काम आहे असंच राहून गेलं. आणि त्यात म्हणजे घरातल्या प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपलं घर स्वच्छ नीटनेटकं राहावं. पण जर लहान मुलं असली तर त्यांच्यासोबत होत नाही, मग त्यांना सोबतच घेऊन करावं लागते. तर म्हटलं आता जाऊ दे, अंशू खेळते चांगलं, तर त्यामुळे माझं पण काम आवरावर होऊन जाईल मस्त. आणि त्यात का नाही काय होतंय, कधी पाऊस येतोय खरंच होत नाही. आणि त्यात जर आहे ना, अंशू तर आमची खूप जास्त त्रास देते. असं वाटतं शांत शांत आहे, पण दंगा करायला पहिला एक नंबर आहे. तर इकडं सगळं माझी स्वच्छता वगैरे करायची चालू होती आणि मग आता सगळं आवरून घेतलं. आता सगळं म्हटलं पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यावं म्हटलं. आणि बायकांचं कसं असतं, एखादं काम काढलं की ते पूर्ण झाल्याशिवाय तर काय होत थांबायचं होतच नाही बरं का. पण माझं अजून जेवण वगैरे बाकी होतं, पण म्हटलं हे पहिलं आवरून घ्यावं. आणि त्यात काही पाऊस तर आहे, थोडाफार पाऊस आहे, त्यामुळं लवकर सुकत पण नाही आणि वातावरण पण असं थोडंसं कोंदट राहतं. त्यापेक्षा म्हटलं थोडंसं काहीतरी फ्रेश वाटेल, तर म्हटलं केली सुरुवात. तर आता बघू. हे स्टाईल वगैरे आहे ना याची, तर ते सगळं धुवून काय होऊन जातं बरं का पटकन. आणि सगळ्यात मोठा विषय राहतो ते विंडो आहेत ना, त्या पाठीमागचे विंडोचे जे पाठीमागचे ग्लास आहेत का नाही, ते लवकर निघत नाहीत. तर त्याचाच मला जास्त कंटाळा येतो. तर त्या कशा पद्धतीने हे करायच्या, क्लीन करायचे, तर तुम्हाला काय आयडिया असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला त्या ना ग्लास हे करायला खूप जास्त वेळ गेला होता. कारण त्या लवकर आहे ना, मला पाठीमागून असं स्वच्छ करताच येत नव्हत्या. जर जेवढ्या मला करता येत होत्या तेवढ्या मी करण्याचा प्रयत्न केला. पण काही आयडिया असेल याच्यासाठी तर नक्की मला कमेंट करून सांगाल तुम्ही. आजचं माझं एवढं सगळं टार्गेट होतं की मस्त सगळं किचन वगैरे स्वच्छ करून भांडी वगैरे घ्यायचे घासून. आणि हे सगळं आहे ना अर्धच राहिलं, म्हणजे भांडी जाळ्या वगैरे काढल्या, बाकी किचन वगैरे साफसफाई करायची तशीच राहून गेली. आणि त्याच्यानंतर अंशू बोलत होती थंडी वाजते, तर तिला हा बघा असं 102.8 एवढा टेम्परेचर आलं. तर एवढं टेम्परेचर आल्यानंतर मग तिला घेऊनच बसावं लागलं. तर थोडा वेळ झोपली आणि तिला असं बोलता बोलता चांगली खेळत होती आणि अचानक ताप आला. तर आता वातावरण पण बदलतंय, पण काय झालं काय माहिती बरं का. तर मला पण समजलं नाही. सकाळपर्यंत छान खेळत होती आणि त्याच्यानंतर दुपारी ती म्हणायला लागली की डायरेक्ट मम्मा मला थंडी वगैरे वाजते. आणि टेम्परेचर पण खूप जास्त होतं. आता घरात जे औषध होतं ते दिलं आणि मग ती थोडा वेळ झोपून गेली. आणि आता खरंच आहे ना, वातावरण बदलते आता, म्हणजे पाऊस तर आहे, पाणी पण थोडंसं हे होतं आहे, पाणी काही चांगलं नाही आहे. तर त्यामुळं पण मुलांची तब्येत बिघडून जाते. मग रात्रीचाच डायरेक्ट व्हिडिओ घेतला. तर रात्री मग दिवसभर तिच्यासोबतच बसलेली होती खेळत. त्याच्यानंतर मग संध्याकाळी आहे ना हॉस्पिटलला वगैरे जाऊन आलो. तर इकडं अंशू आहे ना तिच्या बाबांसोबत बसली होती. हॉस्पिटलला जाऊन औषध वगैरे घेऊन आलो. तर आता अंशूला हॉस्पिटलमधून आम्ही घेऊन आलो आणि आता मग माझी स्वयंपाकाची तयारी चालू होईल. आता तिला उलटी झाली आणि हे उलटी ताप सगळं. तर आता मग डॉक्टर म्हणजे काय ते हलकंच द्या. तर आणि सांगितलं की पाणी गरम करून द्यायला. तर उन्हाळ्यात म्हणजे पावसाळ्यात
मुलांना खरं द्यायला पाहिजे बरं पाणी गरम. तर इकडं ना मी मग फक्त दाल खिचडीच लावली. इथं भात आणि डाळ शिजायला टाकली. तर म्हटलं वरण भातच देऊ, कारण तिला काही जास्त दुसरं काही खाऊ पण वाटत नव्हतं आणि वेळ पण खूप झाला होता मला. हॉस्पिटलमधून यायलाच जवळजवळ 9 वाजून गेले. तर आता म्हटलं तिनं खाऊन गेलेली होतं थोडाफार शिरा. तर आता मग डाळ भात पटकन होऊन जाईल. आणि मी आज नेमकं आज सगळं आवरावर करायला काढली. तर हे ना एवढे सगळे भांडे माझे घासून झाले आणि भांड्याची जाळी आणि डबे वगैरे मोठे जे भांडे राहिलेले ते तेवढे बाकी राहिलं. तर एवढे सगळं भांडे वगैरे करायलाच आहे ना मला 12 वाजून गेले. तर आता एवढा लेट झालेला होता आणि या अंधारा रात्रीत आहे ना मी एकटीच माझं काम चाललेलं होतं. तर म्हटलं आता जाऊ दे, एवढा वेळ झाला आहे तर आता झोपून घ्यावं. आणि रात्रीच्या या शांततेचा तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का? मला तर खूप छान वाटतं अशा वातावरणात. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसऱ्या दिवशी तिची तब्येत जरा ठीक नव्हती, पण आता आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं गावाला. तर मग आम्ही ना निघालो. तर आणि अंशूचे बाबा यात पहिल्यांदा आलेले होते बरं का व्हिडिओमध्ये. ताप कमी झालेला त्यामुळे आम्ही म्हटलं जाऊन यावं. पण तिथं नेमकं गेलो, मेट्रोला गेलो आणि मेट्रो स्टेशनवरती वातावरणात बदल झाल्यामुळं काय माहिती, पण ताप तिचा आणखी वाढला, थंडी वाढली. त्यामुळे ज्या रिक्षानं आम्ही गेलो त्याच रिक्षानं नंतर माघारी घरी पण आलो मेट्रो स्टेशनपासून. तर असं हे पहिल्यांदाच आमच्यासोबत झालं. तर तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का? नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.